राजकारण, समाजकारण, मनोरंजन, क्रीडा, संस्कृती, गुन्हेगारी, कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। कोकण टाइम्स न्यूज, तुमच्या हक्काचं बातमीपत्र। सोमवार ठरला घातवार। महाड तालुक्यात 2 अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू। सोमवार 10 जून 2024 रोजी महाड तालुक्यात 2 अपघात झाले असून या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई दिशेकडून महाड येथील विनेरे शिरसवणे दिशेकडे दुचाकीचा गंधारपाले येथे भीषण अपघात झाला। या अपघातात राहुल गंगाराम रेवाले राहणार गोरेगाव मुंबई याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर आकाश प्रकाश पवार राहणार जवाहर नगर गोरेगाव मुंबई हा गंभीररित्या जखमी झाला। महाड एमआयडीसी भागातील काळीसकोंड गावच्या हद्दीत रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास रवींद्र धोंडीबा ढेबे वय वर्ष 19, सचिन शिवाजी ढेबे वय वर्ष 18, संतोष बांबू ढेबे वय वर्ष 27, निलेश कोंडीराम ढेबे वय वर्ष 18 सर्व राहणार सोलमकोंड ढेबेवाडी तालुका महाड हे चौघे कामाला प्रिव्ही कंपनीत पायी चालत जात असताना मागून येणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक MH48 BM 2623 याने पाठीमागून जोरदार ठोकर दिल्याने हा भीषण अपघात झाला। या अपघातात रवींद्र धोंडीबा ढेबे, सचिन शिवाजी ढेबे हे दोघे जागीच मृत्युमुखी पडले, तर अन्य दोघे हे जखमी झाले। या अपघातात टेम्पो बेजबाबदारपणे चालवल्याप्रकरणी व अपघातास कारणीभूत चालक चंदन कुमार बिंद वय वर्ष 23 राहणार जौनपूर उत्तर प्रदेश याच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान कलम 304 337 279 338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर नागदिवे श्री राजवंश हे करीत आहेत। ब्युरो रिपोर्ट, कोकण टाइम्स न्यूज, महाड, रायगड।